रवींद्र धंगेकर यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे। महायुतीमध्ये दंगा नको असं आपण त्यांना सांगितल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। पुण्यातल्या गुन्हेगारीवरून धंगेकरांनी भाजपवर आरोप केले होते, त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेत या प्रकरणी आपण धंगेकरांचे बॉस एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू असं फडणवीस म्हणाले होते। त्यावर आज पुण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांशी आपलं बोलणं झालं असून महायुतीमध्ये दंगा नको असं आपण त्यांना सांगितल्याची माहिती दिली आहे। महायुतीमधील जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर ते निलेश घायवळ प्रकरणावर अनेक टीका टिप्पणी करतायत मोठमोठ्या नेत्यांवर, तुमच्या भाजपातील नेत्यांवर, तर त्यावर तुम्हाला काय म्हणणं, काय सांगताल महायुतीचा घटक? नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे? मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना, एकंदरीत त्यांच्या बॉसशी बोलेन। दंगेकरांशी माझं बोलणं झालेलं आहे। दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको, पण त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही, गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही।